चला बघा, तर लेक्चर नंबर 6 रेडॉक्स रिॲक्शन आणि याच्यामध्ये अजून काही एक्झाम्पल्स आपले बाकी होते, जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार होतो. ठीक आहे, तर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे सोडियम थायोसल्फेटची. कोणाची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे? सोडियम थायोसल्फेट. आता सोडियम थायोसल्फेटचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. जर दिलेला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसली तर तुमचा पाठ पाहिजे. सोडियम थायोसल्फेट काय असते? Na2H2O3. मग तुम्हाला याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, है ना. स्ट्रक्चर कसं असते बघायचं. दोन सल्फर आहेत, सल्फर परत एक सल्फर, आणि ऑक्सिजन किती आहेत रे? 3. 1 2 3 झाले. 3 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन आणि 2 सल्फर. Na किती आहेत? 2. तर कोणत्याही 2 ऑक्सिजनला 2 Na लावून द्यायचे. कोणत्याही 2 ऑक्सिजनला 2 Na लावून द्यायचे. ओके. आता बघा, तुम्हाला हे माहीत पाहिजे की ऑक्सिजन 2 बॉन्ड करत असते. Na प्लस असते तर O काय असेल? मायनस. Na प्लस O मायनस. आणि ऑक्सिजन 2 बॉन्ड करेल, एक इकडून केला एक इकडून, एक इकडून केला एक इकडून, है ना. या ऑक्सिजनचे पण किती बॉन्ड असतील? 2. सल्फर जास्तीत जास्त किती बॉन्ड करते? 6. तर याचे 4 झाले तर इथं किती असतील? 2. अशा पद्धतीनं तुम्हाला सोडियम थायोसल्फेटचं स्ट्रक्चर काढायचं आहे. समजलं. दुसरा कोण आहे? सोडियम मेटाथायोनेट. नाव बघा काय? सोडियम मेटा नाही आहे, काय आहे? टेट्राथायोनेट, है ना. सोडियम टेट्राथायोनेट. तर याचा फॉर्म्युला असते Na2S4O6. काय फॉर्म्युला आहे? Na2S4O6. 4 सल्फर आहेत आणि हे 4 सल्फर तुम्हाला एका लाईनमध्ये काढायचे आहेत. असे किती सल्फर आहेत? 4. तर 4 सल्फर एका लाईनमध्ये येतील. आता ऑक्सिजन किती आहेत रे? 6. तर 6 ऑक्सिजन बघा, एक ऑक्सिजन याला, एक याला, एक याला. किती दिले कोपऱ्यावर? 3. इकडच्या कोपऱ्यावर बी किती द्यायचे? 3. झाले 6. आता Na किती आहेत? 2. 2 Na 2 कोपऱ्यावर, एक Na या O सोबत आणि एक Na या O सोबत. ठीक आहे. आणि Na वर काय असते? प्लस, तर O वर मायनस. Na वर प्लस तर O वर मायनस. O किती बॉन्ड करते? 2. एक इकडून केला एक इकडून, एक इकडून, है ना. O किती बॉन्ड करते? 2. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याचे बॉन्ड्स दाखवायचे आहेत. समजले दोन्ही पण स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर मी काढले, आता मला पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट त्यांची. ऑक्सिडेशन स्टेट कशी काढत असतो आपण? आपल्याला सल्फरची पाहिजे. ओके. तर इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो सल्फर आहे याला इकडून ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आहे म्हणजे -2. अरे समजलं का? डबल बॉन्ड म्हणजे -2. इकडे कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. तर सिंगल बॉन्ड म्हणजे -1, आहे ना. सिंगल बॉन्ड म्हणजे -1. आणि या सल्फरचा कोणता आहे? डबल. डबल म्हणजे -2. तर टोटल किती झालं रे? -2 -2 -1 -1. किती झालं टोटल? किती? -6 झालं. तर हा सल्फर किती असेल? म्हणजे हा वाला सल्फर जो आहे सेंटरवाला तो +6 आहे आणि हा साईडवाला किती आहे? -2. म्हणजे एक सल्फर +6 मध्ये असते आणि एक सल्फर -2 मध्ये असते. समजलं. नंतर तिकडे Na2S4O6 त्याचं स्ट्रक्चर असं आहे. तर इथं जर बघितलं तुम्ही तर सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे -2, डबल बॉन्ड -2, सिंगल बॉन्ड -1. सेम डबल बॉन्ड -2, डबल बॉन्ड -2, सिंगल बॉन्ड -1. आणि सल्फरचा सल्फर सोबत 0. सल्फरचा सल्फर सोबत काय ते? 0. अरे सल्फर जर सल्फरला अटॅच आहे, दोन्ही इकडून सल्फरच आहे ना, त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स नाही आहे, त्यामुळे 0 आणि इथं पण 0. समजलं का? ओके. तर इथं 0 0 येणार. मग आता हा सल्फर किती झाला? -2 -2 -1 किती झाले? -5. म्हणजे हा मधातला सल्फर किती असेल? +5. हा वाला सल्फर बी किती असेल? +5. समजलं का? तर अशा पद्धतीनं तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायचे. हे काही स्पेशल एक्झाम्पल्स आहेत. ओके. जे तुमच्या रूलनं तुम्ही काढायचे नाहीत, हे अशा पद्धतीनंच काढायचे. ठीक आहे. समजलं. नेक्स्ट नंतर आहे ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय असते? CaOCl2. ब्लिचिंग पावडर. मग आता हा जो ब्लिचिंग पावडर आपण काढला इथं CaOCl2, तर हा जर तोडला तुम्ही तर कसा दिसते याले तोडल्यावर? याले तोडल्यावर एक Ca2+ वेगळा होते. काय वेगळा होते? Ca2+. आणि आता राहिला OCl2. तर OCl2 मध्ये एक असते Cl- आणि दुसरा असते OCl-. समजलं का? अरे टोटल जर 2 प्लस आहेत तर मायनस बी किती असतील? 2.
एका Cl वर मायनस आणि एका OCl वर मायनस. मग आता इथं Cl वर चार्ज किती आहे, तर Cl वर चार्ज किती आहे इथं, तर एका Cl वर किती आहे -1 आणि दुसऱ्या Cl वर किती आहे, तर दुसऱ्या Clचा काढा लागेल. कसा काढसाल, ओचा किती असते सांगा, -2. Clचा माहीत नाही, किती घेसाल x, म्हणजे काय घेसाल ओचा किती आहे -2 प्लस Clचा किती आहे x इक्वल टू वर किती आहे -1, म्हणजे x किती झाला -1, -2 तिकडे गेला तर +2, म्हणजे x किती झाला +1. म्हणजे एका Cl वर जो चार्ज आहे ना, तर याच्यामध्ये जे 2 Cl आहेत है ना, याच्यामध्ये जे 2 Cl आहेत त्याच्यापैकी एका Cl वर किती आहे -1 आणि एका Cl वर काय आहे +1. समजलं. ओके. नंतर इकडे कोण आहे, हायड्राझोइक ॲसिड. ओके, फॉर्म्युला असते HN3, तो NH3 नाही आहे. NH3 म्हणजे अमोनिया, हा HN3 आहे. NH3 मध्ये N1 असते, H3 असतात, याच्यात H1 आहे आणि N3 आहेत. ओके, तर हे 3 N कशा पद्धतीनं अटॅच राहतात बघा. हे नायट्रोजन 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 झाले 3 N आणि एक काय आहे रे हायड्रोजन, तर कोणत्या तरी एका नायट्रोजनला एक हायड्रोजन लावून द्यायचा. आता आपल्याला माहिती आहे नायट्रोजन किती बॉन्ड करत असते 3, मग नायट्रोजन 3 बॉन्ड करते, तर हा एक केला तर हा दुसरा, हा तिसरा. समजलं. मग हा बी 3 करेल, तर एक केला तर अजून किती करेल 2, म्हणजे हायड्राझोइक ॲसिड तुम्हाला दिसायला असं दिसते. मग आता इथं जर तुम्ही चार्ज बघितला तर हायड्रोजन नॉन मेटल सोबत आहे, मग हायड्रोजन नॉन मेटल सोबत असला तर +1, मग हायड्रोजन नॉन मेटल सोबत +1 आहे, मग हा +1 आहे तर हा काय झाला -1. अन नायट्रोजन नायट्रोजन सोबत 0, नायट्रोजन नायट्रोजन सोबत 0, नायट्रोजन नायट्रोजन सोबत 0, म्हणजे हे 2 नायट्रोजन 0 असतील, एक नायट्रोजन -1 असेल आणि H काय असेल +1. समजलं. ओके. नेक्स्ट आहे मॅग्नेटाइट. आता मॅग्नेटाइट काय आहे, तर मॅग्नेटाइटचा फॉर्म्युला असते Fe3O4. काय फॉर्म्युला असते Fe3O4. तर या Fe3O4 ला आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो बघा. हा जो Fe3O4 आहे, Fe3O4 हा 2 जणांपासून बनेला आहे. कोणते 2 जण, एक FeO आणि दुसरा Fe2O3, 2 जणांपासून बनेला आहे. किती जणांपासून बनेला आहे, FeO आणि Fe2O3. हा असते फेरस ऑक्साईड, हा असते फेरिक ऑक्साईड है ना, आणि त्या दोघांना मिळून बनेला आहे Fe3O4. ठीक आहे. तर याच्यामध्ये Fe वर चार्ज वेगवेगळा असतो है ना. इथं जर तुम्ही चार्ज बघितला, O किती असते रे -2, मग O जर -2 आहे तर Fe काय आहे +2. अरे Fe काय आहे +2, म्हणजे इथं Fe वर चार्ज किती आहे +2. आणि इथं जर तुम्ही काढला तर हा 3 आहे, तर याला जर तुम्ही तोडलं तर Fe वेगळा O वेगळा, मग हा 3 वेळा आहे म्हणजे Fe वर 3+, आणि हा 2 वेळा आहे म्हणून O वर 2-, म्हणजे इथं Feचा किती चार्ज आहे +3. समजलं. म्हणजे Fe3O4 मध्ये एक जो Fe आहे तो +2 आहे आणि 2 जे Fe आहेत ते काय आहेत +3 आहेत. समजलं का. ठीक आहे. नंतर इकडे कोण आहे Pb3O4, याचं दुसरं नाव आहे मिनियम, किंवा याला रेड लीड म्हणतात, किंवा यालेच सिंदूर म्हणतात. ठीक आहे, हाच आहे तो, रेड कलरचा असते ना सिंदूर. ओके. हां, तर हा मिनियम आहे, याला रेड लीड म्हणतात किंवा काय म्हणतात याले सिंदूर म्हणतात. काय फॉर्म्युला आहे Pb3O4. मग हा Pb3O4 जो आहे Pb3O4 हा पण 2 जणांपासून बनलेला आहे. किती जणांपासून बनलेला आहे 2. कोणकोणतं, एक PbO आणि दुसरा Pb2O3. दुसरा कोण आहे Pb2O3. मग काय होईल आता, PbO मध्ये O काय असते -2, तर हा Pb काय असेल +2. एक Pb+2 मध्ये आहे, आणि हा इथं काय असेल, याला तोडलं तर Pb वेगळा O वेगळा. O 3 वेळा आहे म्हणून याच्यावर 3+, आणि हा 2 वेळा आहे म्हणून याच्यावर 2-. पहिला प्लस दुसरा मायनस, कंपाऊंड फॉर्म करणं शिकवते की नाही तेव्हा शिकवतं हे. तर इथं Pb वर चार्ज किती आहे रे मग +3. समजलं. म्हणजे +3 वाले Pb किती आहेत 2, आणि +2 वाला Pb किती आहे 1. ओके. आता टाइप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन आहे, पण हे सांगायच्या आधी एक टॉपिक मला तुम्हाला सांगायचं आहे. एक स्टॉक नोटेशन म्हणून टॉपिक आहे तुमच्या पुस्तकात. कोणता, स्टॉक नोटेशन. स्टॉक नोटेशन. आता हे स्टॉक नोटेशन काय असते बघा. तर स्टॉक नोटेशनमध्ये जसं फॉर एक्झाम्पल मी इथं घेतलं FeO,
काय घेतलं मी FeO. तर FeO मध्ये मला माहिती आहे की O वरती किती आहे -2, तर Fe वर किती आहे +2. मग याचं उत्तर काय आहे, तर याचं स्टॉक नोटेशन काय आहे, तर याचं स्टॉक नोटेशन हे आहे Fe आणि +2 आहे ना, तो रोमनमध्ये 2 काढायचा. रोमनमध्ये 2 म्हणजे 2 आहे आपल्या भाषेत आहे ना, म्हणजे तुम्हाला याच्यानंतर असे 2 आय काढायचे आहेत आहे ना, आणि पुढे काय लिहायचं आहे ओ. हे स्टॉक नोटेशन आहे FeOचं. म्हणजे FeOला अशा पद्धतीनं लिहू शकतो आपण. म्हणजे Fe वरचा चार्ज तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे, पण तो रोमन अंकात लिहायचा आहे. समजला क्वेश्चन. समजा दुसरा क्वेश्चन आहे तुमच्यावर. दुसरा जो क्वेश्चन आहे, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिला आहे Fe2O3. मग आता Fe2O3 मध्ये हा जो Fe असते हा किती असते +3. सध्याच काढून दाखवलता ना. Fe2O3 मध्ये Fe किती असते +3. मग हा जर +3 आहे तर आपण कसं लिहिसाल याचं स्टॉक नोटेशन Fe आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिसाल रोमनमध्ये 3 आणि पुढे काय आहे ना O Fe2O3. समजलं का. तर इथं Fe वरचा चार्ज लिहावा लागेल ना. ओके, अरे समजून राहिलं का. समजा तिसरं एक्झाम्पल आहे माझ्याजवळ PbO2. तर PbO2 मध्ये जो Pb असते तो +4 असते. किती असते +4. मग याचं स्टॉक नोटेशन काय होईल Pb आणि रोमनमध्ये काय लिहावं लागेल 4 आणि पुढे कोण आहे O2. म्हणजे काय झालं याचं स्टॉक नोटेशन Pb4O2. समजलं. स्टॉक नोटेशन समजलं. एकदम सिंपल टॉपिक आहे. त्याच्यावर जो चार्ज असते तो तुम्हाला ब्रॅकेटमध्ये रोमन अंकात लिहावा लागतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे तो आहे टाइप्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन. तर रेडॉक्स रिएक्शन ज्या असतात त्या 4 प्रकारच्या असतात. एक आहे इंट्रामॉलिक्युलर, एक आहे इंटरमॉलिक्युलर, एक आहे डिसप्रपोर्शनेशन आणि एक आहे कमप्रपोर्शनेशन. आता चारही रिएक्शन मी समजून सांगतो. पहिली कोणती आहे इंटरमॉलिक्युलर. पहिली कोणती आहे इंटरमॉलिक्युलर. तर इंटरमॉलिक्युलरमध्ये काय बघा, हे एक रिएक्शन दिसू राहिली. SnCl2 + FeCl3 गिव्स SnCl4 + FeCl2. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं जो Sn आहे या Sn वरचा चार्ज काढला तो +2 आहे आणि या Sn वरचा चार्ज काढला तर किती आहे +4 आहे. इथं Fe वरचा चार्ज काढला तर +3 आहे आणि इथं Fe वरचा चार्ज काढला तर +2 आहे. काढता येईल ना, काढता येते ना. हा चार्ज काढला समजा एवढा आला. मग इथं जो Sn आहे तो +2चा काय झाला +4. म्हणजे पॉझिटिव्ह काय झाला वाढला. पॉझिटिव्ह वाढला म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन. दुसरं Fe +3 होता, +3चा काय झाला +2. +3चा +2 झाला म्हणजे प्लस कमी झाला आणि प्लस कमी झाला म्हणजे काय असते रिडक्शन. म्हणजे इथं 2 गोष्टी होऊ राहिल्या. ऑक्सिडेशन बी होऊ राहिलं, रिडक्शन बी होऊ राहिलं. म्हणजे हे कोणती रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन. समजलं एवढं. रिडक्शन ऑक्सिडेशन दोन्ही होऊ राहिलं म्हणजे कोणती रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन. मग आता या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये Snचं ऑक्सिडेशन झालं, Feचं रिडक्शन झालं. हे 2 वेगवेगळे आहेत, 2 वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत. 2 वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन. तर अशा रिॲक्शनला इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन म्हणतात. जेव्हा 2 वेगवेगळे मॉलिक्यूल असतात त्यातल्या एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन तेव्हा त्याला कोणतं म्हणतात इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. जसं Snचं ऑक्सिडेशन झालं Sn2+ आणि Sn3+ काय झालं रिडक्शन झालं. म्हणजे व्हेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सेपरेटली, ऑक्सिडेशन रिडक्शन सेपरेटली झालं इन डिफरंट कंपाऊंड्स, वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये झालं. हे एक कंपाऊंड वेगळा आहे SnCl2, हे FeCl3 एक वेगळं कंपाऊंड आहे. तर 2 वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये सेपरेटली काय झालं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. तर आपण त्या रिॲक्शनला काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन. समजलं. त्या रिॲक्शनला काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन. क्लास घेऊन आलो मी, क्लास बडबड ना करू ना. बघा नेक्स्ट आहे इंट्रामॉलिक्युलर. आता इंट्रामॉलिक्युलर कोणाला म्हणायचं इंट्रा शब्दाचा अर्थ आहे एकच मॉलिक्यूल. इंटरमध्ये 2 वेगवेगळे कंपाऊंड्स होते, याच्यात एकच कंपाऊंड आहे. बघा जसं KClO3 आहे. आता KClO3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं जो K असते तो काय असते +1, O जो असते तो असते -2 आणि जो Cl असते इथं तो असते +5 असते का. KClO3 आहे तो किती येणार तो +5 काढला की येते +5.
हे 6 होईल, तो एक प्लस आहे म्हणजे -5, तिकडे गेला तर +5. तर इथं CL किती आहे? +5. आता इथं जर बघितलं तर K किती आहे? +1. तर CL किती असेल? -1. अरे हा जर +1 आहे तर हा काय असेल? -1. आणि इथं ओवर काही चार्ज नाही म्हणजे O किती आहे? 0. म्हणजे इथं ऑब्झर्व करा तुम्ही आता, तुम्हाला O -2चा 0 होता हे बी दिसला. O काय दिसला? -2चा 0. म्हणजे मायनस कमी झाला की नाही? -2चा 0 झाला म्हणजे मायनस कमी झाला. आणि मायनस कमी झाला म्हणजे त्याला काय म्हणणार? मायनस कमी झाला म्हणजे ऑक्सिडेशन. बरोबर. इथं बघा CLचं काय झालं? CL किती होता? +5. आणि इथं CL किती आहे? -1. म्हणजे प्लस कमी झाला की वाढला? प्लस कमी झाला की वाढला? कमी झाला ना. प्लस कमी झाला. आणि प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. म्हणजे हे अशी रिॲक्शन आहे, याच्यात ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही होऊ राहिलं. आणि ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही होते त्या रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. पण या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये तुमच्याजवळ एकच कंपाऊंड आहे आणि त्या एका कंपाऊंडमधल्या एका एलिमेंटचं रिडक्शन झालं आणि एका एलिमेंटचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन इफ ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस इन सिंगल कंपाऊंड, एकच कंपाऊंड आहे आणि त्या एकाच कंपाऊंडमध्ये एकाचं ऑक्सिडेशन होऊ राहिलं, एकाचं रिडक्शन होऊ राहिलं, तर त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणायचं? इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन. समजलं इंट्राचा अर्थ काय? इंटरमध्ये काय होते? दोन वेगवेगळे मॉलिक्यूल. इंट्रामध्ये एकच मॉलिक्यूल, त्याचंच ऑक्सिडेशन त्याचंच रिडक्शन. समजलं? एकाच मॉलिक्यूलमध्ये दोन वेगवेगळे एलिमेंट. हे महत्त्वाचं. रिडक्शन कोणाचं झालं? CLचं. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? Oचं. समजलं? म्हणजे एका मॉलिक्यूलमधले दोन अलग अलग एलिमेंट. समजलं? नंतर आहे डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. आता डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन हे पण रेडॉक्स रिॲक्शन आहे बघा. जसं हे रिॲक्शन आहे, तुम्हाला H2O2 दिलेला आहे, तर H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. आणि हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, तर हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये जो ऑक्सिजन असते तो किती असते? -1. पेरॉक्साईडमध्ये ऑक्सिजन काय असते? -1, -2 नसते. पेरॉक्साईडमध्ये किती असते? -1. म्हणजे हा H2O2 जो आहे याच्यात जो ऑक्सिजन आहे तो -1 आहे आणि इथं ऑक्सिजन किती आहे रे? वॉटर आहे. वॉटरमध्ये -2 आणि इथं O किती आहे रे? काही नाही म्हणून 0. म्हणजे बघा तुमच्यावर एकच कंपाऊंड आहे पण त्या एका कंपाऊंडमधला एकच एलिमेंट Oच आहे फक्त. Oचा -1चा -2 झाला म्हणजे मायनस काय झाला? वाढला. मायनस वाढला म्हणजे रिडक्शन. आणि हा O जो -1 होता त्याचा काय झाला? 0. -1चा 0 झाला म्हणजे मायनस कमी झाला. मायनस कमी झाला म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे या रिॲक्शनमध्ये मागच्या रिॲक्शनमधला फरक समजला का? मागच्या रिॲक्शनमध्ये एक कंपाऊंड होतं, याच्यात बी एकच कंपाऊंड आहे. पण मागच्या रिॲक्शनमध्ये दोन वेगवेगळ्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन रिडक्शन झालं. इथं एकाच एलिमेंटचं, कोणाचं? ऑक्सिजनचं, त्याचंच ऑक्सिडेशन झालं, त्याचंच रिडक्शन झालं. समजलं? एकाच एलिमेंटचं, एकच कंपाऊंड आणि त्यातला एकच एलिमेंट, त्याचंच ऑक्सिडेशन त्याचंच रिडक्शन. अशा रिॲक्शनला काय म्हणायचं? डिसप्रपोर्शनेशन. म्हणजे डिसप्रपोर्शनेशन काय असते? व्हेन रिडक्शन ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इन द सेम एलिमेंट ऑफ द सेम कंपाऊंड. एकच कंपाऊंड आणि त्याच्यातला एकच एलिमेंट, त्याचंच ऑक्सिडेशन त्याचंच रिडक्शन, त्याला काय म्हणायचं? डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. समजलं? डिसप्रपोर्शनेशनचा अर्थ काय आहे? ठीक आहे. नंतर शेवटची कम प्रपोर्शनेशन रिॲक्शन. कम प्रपोर्शनेशनमध्ये काय असते? डिसप्रपोर्शनेशनच्या अपोजिट काय असते? कम प्रपोर्शनेशन. तर रिव्हर्स ऑफ डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन इज द कम प्रपोर्शनेशन रिॲक्शन. म्हणजे कसं? बघा, जसा हा HClO आहे, H किती असते रे? +1. O किती असते रे? -2. तर इथं Cl काढला तर किती येते? +1. काढून घे जा, किती येते? +1. इथं Cl किती आहे रे? -1. आणि इथं Cl किती आहे रे? काही नाही म्हणजे 0. म्हणजे बघा इथं 0चा काय झाला रे? -1. मग किंवा असं नका पाहू, इकडून तिकडे पहा. इथं पहा +1चा काय झाला रे? 0. मग +1चा 0 झाला म्हणजे प्लस कमी झाला, प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. इथं -1चा काय झाला रे? 0. म्हणजे -1 कमी झाला, -1 कमी झाला म्हणजे ऑक्सिडेशन. मायनस कमी झाला ना, मायनस कमी झाला म्हणजे ऑक्सिडेशन. तर इथं काय दिसू राहिलं? दोन वेगवेगळे एलिमेंट आहेत आणि त्या दोघांपासून एकच तयार होऊ राहिला. म्हणजे डिसप्रपोर्शनेशनमध्ये काय होतं? इकडून एक होता आणि त्याचे दोन झालते. इथं इकडून दोन आहेत आणि त्याचा एक होऊ राहिला. अरे समजू राहिलं का? म्हणजे त्याच्या रिव्हर्स आहे की नाही हे? बघा रे, इथं एक होता आणि या एकाचेच दोन झालते वेगवेगळे. इथं काय आहेत? इथं दोन आहेत आणि त्या दोघांना मिळून काय होऊ राहिला? एक होऊ राहिला. समजलं?
तर डिसप्रपोर्शनेशनच्या अपोजिट आहे, याला काय म्हणायचं, कम प्रपोर्शनेशन. समजलं? डिसप्रपोर्शनेशनच्या अपोजिट काय असते, कम प्रपोर्शनेशन. पहिल्या रिॲक्शनमध्ये काय होतं, इंटरमध्ये दोन वेगवेगळे कंपाऊंड होते, एका कंपाऊंडमधल्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन, दुसऱ्या कंपाऊंडमधल्या एलिमेंटचं रिडक्शन, ते होतं इंटरमॉलिक्युलर. इंट्रामॉलिक्युलरमध्ये काय होतं, एकच कंपाऊंड होतं, एक कंपाऊंडमध्ये समजा दोन एलिमेंट आहेत, तर एका एलिमेंटचं ऑक्सिडेशन, एका एलिमेंटचं रिडक्शन. समजलं? डिसप्रपोर्शनेशनमध्ये काय होतं, एकच कंपाऊंड होतं आणि त्यातला जो एक एलिमेंट आहे त्याचंच ऑक्सिडेशन, त्याचंच रिडक्शन. समजलं? एकच कंपाऊंड एक, त्यातला एलिमेंट एक, त्याचंच ऑक्सिडेशन, त्याचंच रिडक्शन, म्हणजे कोणतं, डिसप्रपोर्शनेशन. आणि कम प्रपोर्शनेशनमध्ये काय झालं, दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आहे ना, पण दोघांचे एलिमेंट जे आहेत ते सेमच आहेत. हे पहा, हा पण क्लोरीन आहे, हा पण क्लोरीन आहे, और ओके, आणि दोन्ही क्लोरीन मिळून एकच क्लोरीन आहे, म्हणजे दोन मिळून एकच आहे. समजलं? म्हणजे डिसप्रपोर्शनेशनच्या उलटं. डिसप्रपोर्शनेशनमध्ये काय होतं, एक मिळून दोन, आणि याच्यात काय आहे, दोन मिळून एक. समजलं? ओके. तर हे क्वेश्चन सांगा मग आता. द रिॲक्शन Ag2 प्लस Ag गिव्स Ag प्लस इज अन एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे, रिडक्शन, ऑक्सिडेशन, डिसप्रपोर्शनेशन, नन ऑफ दिस. बघा, Ag+2 आहे आणि इथं Ag वर किती आहे रे, काही नाही म्हणजे 0. म्हणजे बघा, Ag+2चा काय झाला रे, Ag प्लस, म्हणजे प्लस काय झाला रे, कमी, प्लस कमी म्हणजे रिडक्शन. आणि हा 0 होता, 0चा काय झाला रे, प्लस, 0चा प्लस झाला म्हणजे प्लस वाढला, प्लस वाढला म्हणजे काय झालं रे, ऑक्सिडेशन. म्हणजे बघा, एकाचं रिडक्शन, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, पण दोघां मिळून एकच तयार झालं, दोघां मिळून एकच तयार झालं. कम प्रपोर्शनेशन, दोघां मिळून एक म्हणजे काय असते, कम प्रपोर्शनेशन. ऑप्शनमध्ये आहे का, म्हणजे उत्तर कोणतं आहे, नन ऑफ दिस, कारण तुमचं उत्तर काय आहे, कम प्रपोर्शनेशन. काय एक्झाम्पल आहे, कम प्रपोर्शनेशन. समजलं? कम प्रपोर्शनेशन आहे. शेवटचा काय म्हणत आहे, द रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ. हे कशाचं एक्झाम्पल आहे, बघा, रिॲक्शन काय आहे, P4, नंतर इकडे काय आहे, 3 वेळा NaOH प्लस काय आहे, 3H2O, आणि या साईडला कोण आहे, या साईडला आहे 3 NaH2PO2 आणि प्लस काय आहे, PH3. बघा, आता या केसमध्ये, आता मला माहिती आहे म्हणून मी डायरेक्ट सॉल्व करतो. इथं P वर काही चार्ज नाही म्हणजे किती आहे, 0, म्हणजे इथं P वर चार्ज किती आहे रे, 0. आणि इथं जर तुम्ही P वरचा काढला आणि इथं P वरचा काढला, दोन ठिकाणचा काढायला लागेल ना. आता हा हायड्रोजन नॉन मेटल सोबत आहे म्हणजे प्लस आहे, मग हा 3 हायड्रोजन आहेत तर 3 प्लस, तर फॉस्फरस काय झाला, 3 मायनस. इथं फॉस्फरस किती आहे रे, 3 मायनस. आता इथं जर तुम्ही फॉस्फरस काढला तर Na 1 प्लस, हायड्रोजन 2 प्लस, झाले 3 प्लस, ऑक्सिजन 4 मायनस, 3 प्लस 4 मायनस किती झाले, -1, -1 तिकडे गेला, +1, म्हणजे इथं जर फॉस्फरस काढला तर तो किती येते, +1. काढून घे जा, काढता येईल ना, शिकवलं कसं काढतात तर. हां, मग आता काय होईल, 0चा काय झाला, 0चा +1 म्हणजे प्लस काय झाला, वाढला, प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन, बरोबर. आणि इथं 0चा काय झाला, फॉस्फरस पा, -3 म्हणजे मायनस वाढला, आणि मायनस वाढला म्हणजे रिडक्शन. म्हणजे बघा, एक जण आहे त्याचंच ऑक्सिडेशन, त्याचंच रिडक्शन, डिसप्रपोर्शनेशन. एक जण आहे आणि त्याचंच ऑक्सिडेशन, त्याचंच रिडक्शन, काय म्हणतात त्याला, डिसप्रपोर्शनेशन. आहे का ऑप्शन, ऑप्शन ए तुमचा करेक्ट आहे, डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. समजलं? तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात या टॉपिकचे. ओके.